हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर पहिला व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, मी गावाकडे आलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि गावाकडे आल्यानंतर गडावरती गेलो नाही असं बऱ्याचदा होत नाही। बऱ्याचदा आम्ही गावी आलो की गडावरती दर्शनासाठी जातोच। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गडावरती आम्ही काय काय बघितलं ते सगळं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर आम्ही तिथे जात असतानाच पावसाची सुरुवात झाली। तर मैत्रिणींनो, सप्तशृंगी देवीचे हे मंदिर भारतातील 51 शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं। हे मंदिर छोट्या मोठ्या अशा 7 सप्तशिखरांनी वेढलेले आहे, म्हणून या गडाला सप्तशृंगी गड म्हणतात। देवीची स्वयंभू मूर्ती इथे आहे आणि ती म्हणजे खरोखर साक्षात देवी समोर असल्यासारखं वाटतं आणि देवी आपल्या पाठीशी नेहमी उभी आहे हे वाटत असतं। त्यामुळेच दर्शनासाठी तिथे गेलो नाही असं कधी होत नाही। आणि शिवमचे बाबा स्वतः गाडी चालवून आम्हाला तिथे घेऊन गेले, त्या गोष्टीचं खरंच खूप छान वाटलं। तिथे गेल्यानंतर गाडी पार्किंग वगैरे केली। त्यानंतर देवीसाठी मी जेव्हा रिक्षा घेतली होती तेव्हा दर्शनासाठी गेले होते आणि त्यानंतर आता गाडी घेतली तेव्हा दर्शनासाठी चालले। त्यामुळे म्हटलं देवीसाठी साडी ओटी वगैरे सगळ्या गोष्टी घ्याव्यात, तर त्या ओटी वगैरे घेतल्या। आणि त्यानंतर तिथेच असलेल्या म्हणजे गडावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। खरं तर सप्तशृंगी गड नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावरती आहे। नाशिकच्या ओल्ड CBS बस स्टॉपवरून 1-1 तासाला गाडी असते। तिथे गडावर जाताना 8 ते 10 किलोमीटर अत्यंत सुंदर घाट असा लागतो। पावसाळ्यात तर सुंदर मस्त असतं तिथे सगळं। मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास 450 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत। गर्दी नसेल तर चढायला साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात। पण आता आपल्या देशातील पहिला आणि एकमेव फनी कूलर रोपवे इथे जो ट्रेनसारखा दिसतो तो झालेला आहे। याचं तिकीट प्रौढांसाठी 120 रुपये आणि लहानांसाठी 60 रुपये आणि सिनियर सिटीजनसाठी तेवढंच आहे। रोपवेची एंट्री पॉईंटजवळ एक मॉल आहे, तिथे पूजेचे ओटी साहित्य, प्रसाद, हॉटेल्सची वगैरे सोय आहे। बघू शकता इथे सगळ्या वस्तू तुम्हाला ज्या मंदिरात सगळ्या लागतात त्या सगळ्या वस्तू इथे मिळतात। इथे अत्यंत कमी दरात जेवणसुद्धा मिळतं। साधी थाळी 20 रुपये आणि VIP थाळी 60 रुपयात उपलब्ध आहे। नाश्त्याची सोय ही सकाळी 8 ते 10 पर्यंत असते। दुपारचं जेवण 11 ते 20 पर्यंत 2:30 पर्यंत असतं आणि संध्याकाळचं जेवण हे 7 ते 9 पर्यंत असतं। राहण्यासाठी ट्रस्टचे भक्तनिवाससुद्धा आहे, खाजगी हॉटेलसुद्धा इथे उपलब्ध आहेत। 1000-1500 मध्ये तुम्हाला इथे रूमसुद्धा मिळतात। त्यानंतर इथे देवीच्या मंदिरापासून साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर एक तलाव आहे। तिथलं पाणी पवित्र मानलं जातं आणि भक्त तिथे स्नान करून दर्शनाला जातात। ते तुम्हाला मी रोपवेमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे। कुंडाच्या बाजूला काळ्या दगडामध्ये एक जुने महादेवाचे मंदिर देखील आहे। शिवालय तलावाच्या मागच्या बाजूला हा पर्वत जवळून दिसतो। त्यानंतर शेवटी मी तुम्हाला मार्कंड ऋषी यांचा जिथे तपश्चर्या केली होती, देवीला श्लोक आणि कथा ऐकवायचे म्हणून देवीची मूर्ती मार्कंडेय पर्वताच्या किंचित अशी झुकलेली आहे असं म्हटलं जातं। तर हे रोपवेची सगळी सोय आहे, तिथूनच हा रोपवे जातो। बघू शकताय 2 रोपवे आहेत, एक वरती गेला की एक खाली येतो, एक खाली आला की दुसरा वरती जातो, अशा प्रकारची सिस्टीम आहे। आणि अगदी 1.5 मिनिटात हे अंतर पार करतं, त्यामुळे अजिबात खूप वेळ लागतो असं अजिबात नाही। बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे, इथून सुद्धा खूप सुंदर असं दिसतं। साधारण 2 ते 3 मिनिटात पोहोचतो आपण इथे। तुम्हाला वरती गेल्यानंतर इथे समोर एक तलाव दिसेल। आता खरं तर बघू शकता इथे समोर छोटासा तलाव दिसतोय। खरं तर आधी सगळं स्पष्ट दिसायचं, पण आता तिथे मोठ्या मोठ्या उंच उंच इमारती झालेल्या आहेत, त्यामुळे खूप कमी दिसतं आहे हे सगळं। पण खानदेशात सप्तशृंगी देवी ही खूप जास्त प्रचलित आहे। हे प्रवेशद्वार आहे त्याचं, इथूनच पहिली पायरी आपण म्हणतो ते दर्शन घेऊन जातात। तर देवीची स्वयंभू मूर्ती बघण्यासाठी इथे खूप प्रमाणात गर्दी झालेली असते। त्यानंतर देवीची इथे स्वयंभू मूर्ती आहे, तिला सिंदुराचा लेप लावलेला आहे। देवीला 18 भुजा असून प्रत्येक हातात वेगवेगळं शस्त्र आहे आणि भरपूर गर्दी असते, प्रत्येक वेळेस भरपूर गर्दी असते। तुम्ही जितक्या वेळा जाल तितक्या वेळा तिथे गर्दी तुम्हाला बघायला मिळते। तर मंदिरात गेल्यानंतर तुम्ही इथला आजूबाजूचा परिसर बघू शकताय। देवीने याच गडावरती महिषासुराचा वध केला होता असे मानले जाते। जेव्हा देवीने त्रिशूळाने प्रहार केला तेव्हा डोंगरावरती एक मोठे छिद्रे तयार झाले। आजही ते छिद्र तुम्हाला समोरच्या शिखरावरती बघायला मिळतं।
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत मोहिमेपूर्वी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर आले होते. इथे चैत्र आणि अश्विन नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. वर्षातून देवीची 2 वेळा वेगवेगळी रूपे भक्तांना पाहायला मिळतात. म्हणजे जेव्हा चैत्र महिन्यामध्ये जेव्हा यात्रा भरते उन्हाळ्यामध्ये, तेव्हा माहेरकडची लोक येत असतात. खानदेश देवीचं माहेर म्हटलं जातं आणि देवी ही दक्षिणात आहे. त्यामुळे जेव्हा खानदेशकडची लोक येतात तेव्हा देवीचा चेहरा हा खूप हसतमुख दिसत असतो असं म्हटलं जातं. आणि अश्विन नवरात्रीमध्ये तिचा चेहरा वेगळा दिसतो. बघू शकता देवीकडे बघून इतकं सुंदर वाटतं, इतकं मनमोहक रूप आहे ना तिचं, की ते बघितल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. त्यामुळे वर्षातनं 2 वर्षातनं जेव्हाही गावाकडे गाडी घेऊन चक्कर होतो तेव्हा नक्कीच आम्ही दर्शनासाठी गेल्याशिवाय राहत नाही. तर आणि इथे मोठ्या प्रमाणात माकडंसुद्धा बघायला मिळतात. ती भक्तांना जितका आसरा देते तितकाच या प्राण्यांनासुद्धा आसरा देत असेल असं मला वाटतं. म्हणून मी लहान असल्यापासून वर्षानुवर्ष इथे तेच सगळं बघते आहे. मंदिर बदलतं आहे, देवीसुद्धा थोडी बदललेली आहे, पण देवी आता तिच्या मूळ स्वरूपात आली आहे. बघू शकताय अतिशय म्हणजे देवी साक्षात आपल्याकडे बघते असं आपल्याला वाटत असतं. त्यानंतर मग तिथे देवीच्या समोर गेल्यानंतर आम्हाला ओटी वगैरे द्यायची होती. त्यामुळे मग मी ओटी तुम्हाला ते सगळं साहित्य पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तिथेच माकडांचा खूप वावर होता. त्यामुळे मग मी खूप घाबरत होते की कसं होईल, काय होईल. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शंकराने सतीचे पार्थिव घेऊन तांडव नृत्य केले तेव्हा विष्णूच्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे झाले. त्यातील सतीचा उजवा हात हा गडावर पडला, म्हणून हे एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील 3.5 पीठांना ओंकाराचे रूप मानले जाते. त्यामधील मकार हे रूप सप्तशृंगी गडावरती स्वीकारले आहे, ज्यामुळे हिला आदिमाया किंवा मूळ स्थान सुद्धा म्हटले जाते. बघू शकताय. तर आमचं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर रोपवेमध्ये बसलो आणि मग खाली जाण्यासाठी निघालो. प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण वनवासात असताना या गडावरती देवीच्या दर्शनासाठी आले होते असा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळून येतो. आणखी एक कथेनुसार जेव्हा हनुमानांनी लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणायला द्रोणगिरी पर्वत उचलून घेऊन आकाशमार्गे चालले होते तेव्हा त्या पर्वताचा एक भाग खाली कोसळला. तोच हा सप्तशृंगी गड होय. तर ही सगळी कथा आहे. त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर एक सेल्फी पॉईंट आहे. आम्ही तिथे सेल्फी घेण्यासाठी सुद्धा थांबलो. तर अशा पद्धतीने आमचं सप्तशृंगी गडावरील दर्शन झालं. त्यानंतर अनेक कथा आहेत या मंदिराबद्दल, पण मंदिरात सामान्यतः सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत देवांचं दर्शनासाठी उघडं असतं. सकाळी मंगळ आरती होते. दिवसभरात विविध अभिषेक आणि अलंकार पूजा केल्या जातात. गडावर जाताना पायी रस्ता नांदुरी गावातून सुरू होतो, ज्याला रडतोंडी घाट म्हणतात. पायथ्याशी गाडी पार्क करून भाविक वर जाऊ शकतात. त्यानंतर चैत्र पौर्णिमेला मध्यरात्री गडावर सर्वोच्च शिखरावरती 11 मीटर लांबीचा केशरी रंगाचा ध्वज फडकवला जातो. हा ध्वज फडकवण्याचा मार्ग वर्षानुवर्ष दरेगावच्या गवळी पाटील कुटुंबाला आहे. हा मार्ग अत्यंत खडतर असूनही मध्यरात्री वाजत गाजत ही मिरवणूक काढली जाते. शिखरावर ध्वज लावला जातो आणि समोरच जे डोंगर आहेत, जे शिखर आहेत ते मार्कंडेय ऋषीचा डोंगर आहे. तिथे सुद्धा भरपूर प्रमाणात भाविक दर्शनासाठी जात असतात आणि इथे सुद्धा माकडांची भरपूर गर्दी आहे. त्यांना खाऊ घालणाऱ्यांची सुद्धा गर्दी असते. बघू शकताय भरपूर लोक इथे थांबलेले आहेत आणि समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो मार्कंडेय ऋषी आहे आणि इथे सप्तशृंगी गड आहे. तर या पद्धतीने गावाकडे गेल्यानंतर देवीच्या दर्शनाची माझी ओढ तर झाली. आता तुम्हाला जर दर्शनाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे जाऊ शकता. महाराष्ट्रातील खरंच खूप सुंदर चांगलं देवदर्शनाचं ठिकाण खरंच खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर मग आम्ही यांच्याशी थोडा वेळ खेळलो वगैरे आणि त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो. पण खूप सुंदर असे फोटोज वगैरे काढले. देवीच्या दर्शनासाठी मी जेव्हा येते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि हा पॉईंटच खूप वेगळा. इथे आल्यानंतर जितकं शांत वाटतं ना तितकं शांत कुठेच वाटत नसेल. हा समोरचा मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे आणि तिथूनच ते देवीला कथा ऐकवायचे असे म्हटलं जातं.
तर यानंतर मग तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि इथून पुढचे येणारे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. त्यानंतर मग आम्ही काकडी वगैरे खाल्ली आणि मग तिथून पुढच्या प्रवासासाठी परत निघालो. तर मग म्हटलं आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सप्तशृंगी गडावरती गेला असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बोलांबे की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.